सातारा जिल्ह्यामधली अनेक लोक हे मतदारसंघातली लोक ही मुंबईला वास्तव्याला आहेत, ठाणा, नवी मुंबई वगैरे या ठिकाणी मुंबईचे लोक ज्यावेळेला निवडणुका असतात तेव्हा किंवा गावाचे कार्यक्रम असतात, विकास कामं, यात्रा असतात तेव्हा जातात, ते इतिहास करत असतात। म्हणून मुंबईकरांचा मेळावा आम्ही घेतला। त्यात मी आव्हान केलेलं आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनामध्ये तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही आशीर्वाद द्यावा, एक वेळ संधी द्यावी आणि मला महाराष्ट्रामध्ये परत राजकारणाच्या संदर्भातला इतिहास घडवण्याची संधी द्यावी, हे विनंतीचे आव्हान मी केलेलं आहे। तुम्ही एक लक्षात घ्या, आता नवी मुंबईमध्ये महायुतीमध्ये असलेल्या आमच्या सुनीताताई देशमुख असेल, श्रीलाल पाटील असतील, सचिन हिराजी पाटील वगैरे अनेक मंडळी त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। विषय काय आहे की तुम्ही जर एवढ्या योजना जाहीर केल्यानंतर सुद्धा लोक प्रवेश करतात, याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामधल्या असलेल्या महायुतीने कर्जाचा डोंगर काढला आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश करत असताना त्यांनी त्या ठिकाणी लोकांना आमिष दाखवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना दाखवल्या आहेत, पण लोकांच्या मनामध्ये एक ठरलेलं आहे की बदल करायचाच, या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे। आताच टीव्हीवर आम्ही बघतोय, ब्रेकिंग न्यूज सुरू आहे की सरकारने रिझर्व्ह बँकेकडे पैसे मागितलेले आहेत योजना देण्यासाठी। आज कर्मचाऱ्यांना पगार नाही, ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर असलेला इंजिनियर वगैरे सुशिक्षित विरोधकांना पैसे मिळत नाही म्हणून ते आंदोलन करतात। एवढी वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती, ती आज पाहायला मिळते आणि म्हणून मला वाटतं की या बाबतीमध्ये हे सरकार गेलं पाहिजे, ही भावना लोकांची आहे, त्याला आम्ही फक्त चालना देण्याचं काम करतो। 5 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर शुभारंभ हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या आणि महायुतीच्या लोकांनी केलाय। माझा आज प्रश्न असा आहे की आमच्या या स्मारकाचं काय झालं? 5 वर्षामध्ये एकदाही सरकारने खुलासा केला नाही की सरकारने हे स्मारक विलंब होण्याचे कारण काय। लोकांमध्ये चर्चा वेगळी आहे की हे स्मारक होऊ नये का? महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये सर्वात उंच अशा प्रकारचं हे स्मारक त्या ठिकाणी पुतळा उभा करण्याचं मनोधैर्य आपल्या सगळ्यांचं होतं आणि ते कदाचित दिल्लीकरांना नको असावं म्हणून तो स्मारक लांबवतात असं आमचं म्हणणं नाहीये। महाराष्ट्रातले अनेक उद्योग हे बाहेर गेलेले आहेत, गुजरातला गेले आहेत विशेषतः, आणि एवढंच नव्हे, आता हिरे व्यापार गेला पण तिथं ते पोटेन्शियल नसल्यामुळे ते परत आले। तर या मुंबईला एक वेगळ्या प्रकारचं कल्चर आणि वेगळ्या पद्धतीचा या मुंबईचा आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आहे। इथल्या जमिनीचा सोन्याचा भाव लक्षात घेता ही मुंबई आपल्या ताब्यात यावी म्हणून या असलेल्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न होतोय असं दिसून आल्यामुळे आम्ही आव्हान केलेलं आहे, महाराष्ट्राने मुंबई वाचवायची असेल आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर आपण महाविकास आघाडीला त्या ठिकाणी पाठबळ द्यावा अशी मागणी केली।